आई तुझी कॅलिफोर्नियन नातवंड तुला बघून कसं वाटतंय? अतिशय दंगेखोर आहेत ती आणि अशी पाणी बघून ना सुसाट सुटली आहेत तिकडे. माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आता मी स्टार्ट करते. जस्ट जिमला जाऊन आले मी आणि आज आहे वीकेंड, त्यामुळे सगळे घरी आहेत. जिमला जाऊन आले त्यामुळे एवढं व्यवस्थित सगळं आवरलेलं वगैरे नाहीये, पण तुम्ही समजून घेऊ शकता. आता मी पहिल्यांदा इथे बीन्स ठेवतेय उकळायला. तर आई आहे त्यामुळे आईने ऑलरेडी भाकऱ्या वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. मला फक्त आता भाजी करायची आहे. आणि हे जे आपले स्ट्रिंग बीन्स म्हणतात, ह्याला ग्रीन बीन्स पण म्हणू शकतो. आणि आई भारतामध्ये आपल्याला काय नाव आहे ह्याला? तर श्रावण घेवडा जो आहे तर तो मी काय करते, 5 मिनिटं बॉईल करते आणि मग त्याच्यानंतर शॅलो फ्राय करून घेते आणि त्याला लसणाची छान फोडणी देते, थोडंसं मीठ टाकते आणि असं ॲज अ सॅलड म्हणून आम्ही ते खातो. मुलांना पण खूप आवडतं. आणि इथे एक फेमस असं रेस्टॉरंट आहे दिन ताय फंग, तर तिथे हे खूप छान मिळतं. सो पहिल्यांदा आम्ही तिथे खाल्लं होतं आणि मग तेव्हापासून आम्ही घरी हे स्वतः करायला स्टार्ट केलेलं आहे. आणि येस, चला आजचा जो व्हिडिओ असणार आहे माझं रुटीन म्हणू शकतो, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं. असं तर मी काही स्पेसिफिक ठरवलं नाहीये की आज हे करूया ते करूया, पण वीकेंड आहे म्हणजे आम्ही कुठे ना कुठेतरी बाहेर जाऊच. तर तसं मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करेन. पालकाची भाजी करणार आहे. आई साधी सिंपल पालकाची भाजी करायची आहे ना? म्हणजे परतून लसणाची लसणाची फोडणी द्यायची, मिरची लसूण आणि जिरे आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट असं घालून छान पालकाची भाजी करणार आहे. पालक जो आहे तो आणला होता मध्यंतरी कॉस्को मधून. तर हा आहे धुतलेला पालक आणि किती छान फ्रेश आहे. बेबी स्पिनॅच आहे ऍक्च्युली. तर आता एवढा पालक असला ना की भाजी केल्यावरती एकदम एवढूसा होतो तो. तर चला आता जे काय आवरायचं आहे ते पटकन आवरून घेते, स्वयंपाक करून घेते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. आणि माझं सुद्धा आवरून घेते. पण मी म्हटलं मी एकदा का आवरायला गेले तर स्वयंपाकाचा म्हणजे वेळ जाणार, मुलांची जेवायची वेळ होणार, म्हणून मग पहिल्यांदा हे करते, मग माझं आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. मुलांना लागलेली आहे समर वेकेशन, पण तरी सुद्धा सकाळी उठल्यावरती थोडा वेळ अभ्यास करायचा जे काय असेल ते. तर हे शौर्यचं ना ऍक्टिव्हिटी बुक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, शौर्य ट्रान्झिशनल किंडरगार्टन मध्ये होता आणि आता तो जाणार आहे किंडरगार्टन मध्ये. सो हे जे बुक आहे ते स्पेशली त्याच लहान मुलांचंच आहे आणि ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर शौर्य हे स्पेलिंगचं जे आहे ना, शौर्य ते दाखव बघू. सुडोको हा ते खूप छान करतो शौर्य. आणि प्लस हे असं ड्रॉइंग काढायला शिकवतात स्टेप बाय स्टेप, ते पण काढतो हो ना. सुडोकोचं दाखव ना, ते किती छान आहे. ते नाहीये, ते सुडोको नाहीये, ते ऍक्च्युली फाइंड द वर्ड्स आहे वाटतं. हे केलंय. ओके. तर शौर्याचं सगळ्यात फेवरेट जी ऍक्टिव्हिटी आहे ना ती हे आहे वर्ड बँक. तर फाइंड द वर्ड्स, तर ह्या सगळ्या ह्याच्यामधनं वर्ड्स फाइंड करायचे. असे खूप सारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि शौर्याला खूप आवडतं. तो लिटरली एक तास एका जागी बसून ह्या सगळं करतो. आणि ते मागे चेतन बसलेले आहे. चेतन पण जिमला आले होते त्यामुळे त्यांचं पण जिमच्या कपड्यातच आहे ते. इकडे आहे आईचं चालू आहे विणकाम. काय बनवतेय? सियानाची अशी फरमाईश आहे की या तिच्या कोकोसाठी तिला टी शर्ट बनवून पाहिजे. तर आता तुम्हाला तयारी चालली आहे, झाल्यावर दाखवते. पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दिसेल त्या कोकोचा टी शर्ट. आणि हे छानसे असे फ्लावर्स बघा चेतननी दिले. आमची अॅनिव्हर्सरी होती तर त्या दिवशी चेतननी आणले होते येताना. हे खूप सुंदर कलर आहे एकदम. आणि इकडे आहे सियाना. हे सगळं बघा खेळतात. ते समर वेकेशन म्हणलं की सगळे टॉईज वगैरे सगळं खालीच पसरलेलं असतं, बट दॅट्स ओके. त्यांचा वेळ चांगला जातो आणि त्यांना लेगोचे वेगळे क्रिएशन्स बनवायला आवडतात. आणि इथे सियानाचा अभ्यास चालू आहे. कुठला अभ्यास करते सिया? इथे कुठला अभ्यास? मी गणिताचं बुक करते आहे आणि मी सगळे गणित मी फिनिश करते. आणि इफ
मला नाही येतं एक गणित मी त्याचा नंबर सर्कल करते आहे. हा, मग नंतर मम्मा किंवा डॅडी सोबत सॉल्व्ह करायचं, राईट? व्हेरी गुड. मगाशीच आमचं जेवण वगैरे झालं आणि मी स्वयंपाक करताना आय थिंक व्हिडिओ क्लिप्स घेतल्याच होत्या थोड्याफार आणि छान झालेले बीन्स आणि भाजी भाकरी. आणि वीकेंड असल्या कारणाने आम्ही सगळे मस्त एकत्र जेवायला बसलो होतो लंचला. तसं तर डिनरला नेहमीच एकत्र बसायचा प्लॅन असतो. मुलं थोडंसं पहिले जेवतात आणि मग आम्ही तिघं बसतो, मी, आई आणि चेतन. पण आज आम्ही सगळे छान एकत्र जेवायला बसलो, त्यामुळे 4 घास जास्त जातात. पण आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत, जसं मी व्हिडिओमध्ये म्हणलंच की कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करूच, कारण की विकेंडच असतो जेव्हा चेतनला सुट्टी असते आणि मुलांबरोबर मॅक्झिमम टाइम त्यांना स्पेंड करता येतो. तर त्यामुळं मग कुठेतरी जातोच आम्ही विकेंडला वगैरे. कुठेतरी हाईकला जातो, ट्रेलला जातो, वॉकला जातो किंवा पार्कमध्ये जातो किंवा आज जसं आम्ही जाणार आहे तसं बीचला जातो, कारण की आमची जी सिटी आहे सॅन डिएगो, इट हॅज अ लॉट ऑफ ब्युटिफुल बीचेस. सो एकानंतर एक असे वेगवेगळे बीचेस एक्सप्लोअर करत राहू शकतो आम्ही, बिलकुल कंटाळा येत नाही. सांगायचा मुद्दा हाच की असं नाही आहे की प्रत्येक वेळेस आम्ही एकाच ठिकाणी जातो, वेगवेगळ्या बीचेसना जातो. तर आज एका वेगळ्या बीचला चाललेलो आहोत आणि आईला सोबत घेऊन चाललेलो आहोत. तर चला, मी रेडी झालेली आहे. मुलांना पण ड्रेस वगैरे चेंज करून घेतलेला आहे, कारण की बीच म्हणजे पाण्यामध्ये खेळणं आलं, मग ते कपडे ओले, मग बाकीच्या इतर टॉवेल आणि ह्या सगळ्या गोष्टी, खाण्यापिण्याचं साहित्य, सो सगळं काही घेतलेलं आहे आणि आता निघतो आहोत. ते गाडीमध्ये सामान वगैरे ठेवतात, म्हणलं तोपर्यंत आजचा माझा जो लुक आहे तो क्विकली तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते. सो हा छान असा कॉर्ड सेट आहे जो की स्पेशली बीचसाठीच बनलेला आहे. ह्याचा असा लॉंग शर्ट आहे आणि मस्त वाईड अशा ह्याच्या पॅन्ट्स आहेत. खूप क्यूट आहे आणि आतमध्ये मी स्विमिंग ड्रेस घातलेला आहे, कारण की पाण्यामध्ये जर मुलं गेली तर ऑब्व्हियसली आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागतं, आयदर चेतन और मी. नेहमी काय होतं की दोघांपैकी एक कोणीतरी आम्ही जातो, पण आता आई आहे, सो आई सामानापाशी बसू शकते आणि आम्ही चौघं पण पाण्यामध्ये जायचं असेल तर जाऊ शकतो. आई एवढी पाण्यामध्ये वगैरे येत नाही. त्याचं रिझन की ना, इथलं पाणी फार थंड असतं आणि इथली हवा सुद्धा थंड असते, वारं खूप थंड असतं. त्यामुळं भारतातून जेव्हा पेरेंट्स येतात तर त्यांना इथे थोडी जास्त थंडी वाजते. तर त्याच कारणामुळं आई फार पाण्यामध्ये वगैरे येत नाही. जस्ट पाय वगैरे पाण्यामध्ये बुडवणे वगैरे तेवढंपर्यंत ठीक आहे. पण मुलांना कसं पाण्यामध्ये जायचं असतं, खेळायचं असतं, सो त्यांच्यासोबत कोणीतरी कंटिन्युअसली एक अडल्ट किंवा ग्रोनअप पाहिजेच. सो त्यामुळं मग आम्ही पण पाण्यामध्ये जातो आणि बाकी तिथे ड्रेस चेंज करायला, शॉवर्स वगैरे सगळ्या खूप छान अशा सोयी असतात. सो त्याचं काहीच टेन्शन नाही. तर चला, आता सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, बीचचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी बरेचदा केलेला आहे. सो किती काय गोष्टी आम्ही बीचला जाताना घेऊन जातो तुम्हाला माहीतच आहे. तर त्याचप्रमाणे ह्यावेळेस सुद्धा टेंट घेतलेला आहे, खुर्च्या घेतलेल्या आहेत आणि बरंच काय. सो लेट्स गो. जस्ट आम्ही बीचला येऊन पोहोचलेलो आहोत आणि गाडीतून सगळं सामान बाहेर काढलेलं आहे. इथे चेतने दिसतंय का? इथे सगळं सामान आहे. शौर्याने तर ऑलरेडी खुर्ची टाकली आणि बसलाय खुर्चीमध्ये. पण आम्हाला आता हे सगळं सामान घेऊन बीचकडे वॉक करायचं आहे, कारण की पार्किंगमध्ये जस्ट गाडी लावली आहे. आणि आई म्हणते तुमच्या इथे समर चालू आहे पण एवढं कसं काय गार आहे ग? ना, असं म्हणजे ऊन वाटतंय पण थंडगार वारं येते. तर ते जरा वाटतंच इथे, कारण की इथलं जे वारं आहे ना ते पॅसिफिक समुद्राचं वारं आहे आणि तो समुद्र, पॅसिफिक समुद्र खूप थंड असतं, पाणी खूप थंड असतं, त्यामुळे वारं पण थंड असतं. मग त्याची सवय नसली की ते जरा जास्त जाणवतं.
पण जर का तुम्ही मुलांकडे बघितलं तर मुलांना काही थंडी वाजत नाही, कारण की त्यांना आता इथे राहून इथल्या वेदरची, या वाऱ्याची खूप सवय झालेली आहे. It feels regular. इट फील्स रेग्युलर म्हणते सियाना. It's way warmer up at our house, but when we came down here, it started getting colder and colder. हा, Yeah. आम्ही जस्ट आता इथं येऊन पोहोचलोय आणि ही जागा सिलेक्ट केलेली आहे ॲक्च्युली ह्या साईडला थोडीशी, ह्या साईडची जागा आहे. हां, तर ह्या साईडची ही जागा आम्ही सिलेक्ट केली आहे आणि वारं भरपूर असेल, सो माझा आवाज किती येतोय माहिती नाही. पण आम्ही आता इथे टेंट सेटअप करणार आहे आणि लास्ट टाइम आपण टेंट इकडे आहे ना, लास्ट टाइम आम्ही टेंट केलेला ना, त्यावेळेस आम्हाला हेल्प करायला भरपूर जण होते. यावेळेस फक्त मी आणि चेतनच आहे, सो इट्स गोना बी लिटल डिफिकल्ट, बट वी आर गोना ट्राय, राईट? लास्ट टाइम सुश्रुत होता, अद्वैत होता, त्यामुळे एकदम 2 मिनिटात झालेलं. या मी बेसिकली जवळ येऊन बोलते कारण की मला वाटतं आवाज येणार नाही. फायनली हा टेंट लावलाय मस्त आणि आता आईला तिथे बसायला व्यवस्थित जागा आहे आणि मी मुलांच्या इथे जाणार आहे. आता काय ग, स्क्विरल आहे तिथे, तिथे मागे ही छोटीशी स्क्विरल आहे, तर आई ती दाखवते. पण आईने ऑलरेडी जॅकेट वगैरे घातलं, निवांत बस. आता इथे ब्लँकेट आहे. आपण आलो आणि ऊनच गेलं एकदम. त्यामुळे आणखीन गार झालं. जरासं क्लाउडी वेदर झालंय, पण ते तसंच चालू राहतं. सन ये जा असं होत राहतं. सो आता सध्या तरी क्लाउडी आहे, पण मुलं कशी खेळतात ते तुम्हाला दाखवते मी. कशी का थंडी वाजत नाहीये त्यांना? आई म्हणते यांना थंडी कशी वाजत नाही, पण ते सगळं आय थिंक सवयीचाच भाग आहे. हे बघा, इथं खेळणं चालू आहे. सियाना, शौर्य, चेतन. आणि पाणी बघितलं तर तुम्ही किती बाहेर बाहेर येत आहे पाणी पूर्ण, कारण की आता भरती आहे ना, आता भरती आहे त्यामुळे खूप वर आहे पाणी. हा लास्ट टाइम गेलो तेव्हा एकदम म्हणजे दूर पर्यंत खाली होतं पाणी. हा. आणि आता सूर्य थोडा थोडा असता यायला लागला. ही सन आला की छान वाटतं. हा, आणि इथं या दोघांचं चालू आहे. आता काय विचारायचं नाही. हे काय करताय? We're making earwax. हा? This sand is like earwax. So when you go softly, it's like water. But when you go roughly, it's sand. Sand, like sand plus water. चला मी जाते आईच्या तिथे. वॉक घेतोय बीचच्या इथे. आई आधी पाण्यात यायला नाही म्हणत होती कारण की पाणी थंड आहे, पण मी म्हटलं ये काय नाही होत. So आता जरा वेळ ऊन होतं त्यामुळे जरा ऊब आली आहे. आता जरासं चांगलं वाटतं. पण सियाना शौर्याचं खेळणं चालू आहे आणि आमच्या इथे एकीकडं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि एकीकडं चालायचं, असं चाललेलं आहे. शौर्य सियानाचं आता खेळून झालं, थोडंसं ब्रेक घेतलाय त्यांनी आणि पास्ता बनवून आणलाय घरून. Completely झालं. कम्प्लिटली खेळून झालं. अच्छा, मला वाटलं ब्रेक घेतलाय, पण आता खातात ते कारण की भूक लागली आहे दोघांना. आणि बाकी ब्लूबेरीज वगैरे पण आणल्यात, खायचेत का? Yeah. आणि इतक्या जास्त स्क्विरल्स आहेत, ते बघा मागे स्क्विरल पण आहे. माझ्या डोक्यावर येऊन उडी मार. डोक्यावर यायचं राहिलं आता फक्त. आई सारखी त्यांना. अरे इथे खायचं आहे ना. हो, ते खाण्यासाठीच येत आहेत. मस्त मस्त आम्ही रील्स वगैरे बनवल्या, फोटो काढले. आईला मी मुद्दामून बीचवरती वॉक करायला घेऊन गेले आणि ती नको नको म्हणत होती, पण आली ते बरं झालं ना.
नंतर नंतर छान वाटायला लागलं ऍक्च्युली. आणि मुलं आता तोपर्यंत छान वाटतंय. आता ऊन गेलेलं आहे, परत गार वारं सुटलेलं हा. आहे, त्यामुळे इथे येऊन बसलीये. समोर मुलं खेळताय, येस त्यांच्याकडे पण लक्ष देतोय. येस. आणि ॲक्च्युली लास्ट टाईम आई बाबा इकडे आलेले ना मागच्या वर्षी, तर त्यावेळेस आईचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला होता असाच बीचवरती. तर आईला ते आठवत होतं येताना. आई म्हणत होती ज्या दिवशी आम्ही बीचवर वाढदिवस सेलिब्रेट करायला आलो होतो सगळी फॅमिली, तर त्या दिवशी ऊन होतं भरपूर बीचवरती, जो खूप छान वाटत होतं. पण आज जरासं थंड आहे. आज थोडंसं ऊन पडतंय, परत ढगाळ हवा होते, त्यामुळे गार वारं कॉन्स्टंट आहे. हां, पण काही हरकत नाही. आता आई इथे आहेच, तर आमचं परत बीचला येणं होईलच आणि तोपर्यंत वेदर पण छान होईलच. आणखी ऊन जास्त पडायला सुरुवात होईल. हां. आणि आज आईला बघायला मिळालं की मी आणि चेतन कसे रील्स वगैरे फिल्म करतो. कायम ती मोबाईलमध्येच डायरेक्ट बघते रील पोस्ट केल्यावरती, पण आज तिने लाईव्ह बघितलं की किती डिफिकल्ट आहे मुलांकडे लक्ष द्यायचं, मग साईड बाय साईड रील फिल्म करायची, मग माणसं मध्ये मध्ये येतात, मग 2-4 टेक होतात. तर अशा भरपूर गोष्टी असतात त्याच्यामागे. सो आईला आज ती मजा बघायला मिळाली हो ना. आणि आमच्या शेजारचे वगैरे माणसं आहेत ते आमच्या आधीच आले होते. आता ते सगळं आवरून वगैरे निघालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघत असाल त्यांचा टेंट वगैरे त्यांनी सगळा काढलेला आहे आणि मस्त आवरून आता ते निघालेत. आणि काही काही लोक आहेत जे आत्ता आले पण आहेत. हे साईडचे आत्ताच आले तिकडे. तिथले ते टेंटवाले गेले. टेंटवाले गेले आणि दुसरे आले. चेतन इथं बसलो. बापरे, हे फक्त केस- डोळ्यात माती जात नाही तेवढं बघा बाबा. डोळ्यात जातीच आहे माती, पण ऐकत नाहीत ते. आई, तुझी कॅलिफोर्नियन नातवंड तुला बघून कसं वाटतंय? अतिशय दंगेखोर आहे ती. आणि अशी पाणी बघून ना सुसाट सुटली आहे तिकडे. माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे आहे, कारण हो. आज लाटा पण खूप हो, मोठ्या आहेत. भरती आहे ना त्यामुळं. मस्त आम्ही बीचवरती मजा केली आणि आता सनसेट व्हायलाच आलेला आहे. ॲक्च्युली थोडेसे ढग आलेले आहेत, सो सनसेट एवढा क्लिअर दिसणार नाही. तर म्हणलं आता आपण निघूया आणि थंड वारं पण आहे त्यामुळं. तर आता सगळं आवरून घेतलेलं आहे. टेंट वगैरे आवरला. आई ते खुर्च्या वगैरे पकडून उभी आहे आणि या बाजूला सगळं ठेवलं आहे. आता आम्ही पण निघतोय, पण चेतन म्हणले की शौर्य आणि सियानाचे पाय एकदा स्वच्छ धुवून आणतो, म्हणून ते तिथे गेले. आता ते आले की आम्ही निघू. आणि आय थिंक आता मला व्हिडिओ करायला येणार नाही, कारण की बॅटरी खूप लो झालेली आहे फोनची. कसं काय माहिती. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर अजूनपर्यंत केलं नसेल तर. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.